रुद्रेश्वर मंदिर आहे तिथे त्यांना अनुभूती झाली आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना त्रिविक्रम महाराजांनी सांगितलं की तुला पंढरीला येण्याची गरज नाही बा, आता मी तुझ्या गावातच आलेलो आहे. जय हरे विठ्ठल मित्रांनो. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आज खूप छान दिवस आहे. तर आज आम्ही जातोय शेंदुर्णी म्हणजेच प्रति पंढरपूर आणि तिथे त्रिविक्रम महाराज. तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही जातोय. कोण कोण जातोय? समर्थ जातोय, मम्मी आणि पप्पा पण येत आहेत. तर जाऊ आता. सकाळचे वाजले 7. उशीर झालाय पण काही नाही, जाऊ आणि दर्शन घेऊ. सांगतो आता तुम्हाला दर्शन वगैरे कसं होतं काय. वातावरण पण छान आहे. हे बघा गाडी पण तयार झालेली आहे आपली. आता जाऊ आपण थोड्या वेळात. तर आपण आता जातोय शेंदुर्णी. तर शेंदुर्णी हे पाचोऱ्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. तर आज आषाढी एकादशी निमित्त खूप तिथं गर्दी राहणार आहे. खूपच तिथं दिंड्या वगैरे येतील. तोपर्यंत आपण त्या अगोदर आपण तिथं पोहोचून देऊ, कारण दिंडी वगैरे हे 9 नंतर यायला सुरुवात होते. तर आपण आता दर्शन लवकर घेऊन घेऊ सकाळी. आता पोहोचलो आपण शेंदुर्णी. आता घरी जाऊ, मग नंतर दर्शनासाठी जाऊ आपण मंदिरात. गाडी वगैरे पार्किंग वगैरे इकडेच घराकडे, मग जाऊ आपण दर्शनाला. घरी आलोय मित्रांनो. आता जाऊ आपण दर्शनासाठी. मंडळी दर्शनाच्या रांगेमध्ये लागलेलो आहे आम्ही. आता तुम्ही बघू शकता किती लांब रांग आहे. हे बघा पूर्ण ते गेट तयार केलंय ना, तिथपर्यंत रांग आहे. बाबा ते रावेरवरून आले. अगोदर पासून येत आहे बाबा तुम्ही? पहिली वारी आहे. आणि कुठे ऐकलंय? हा हा, अच्छा अच्छा. पंढरपूरसाठी दर्शनाला जाऊ नाही शकत, तर ते इथं शेंदुर्णी म्हणजे प्रति पंढरपूर आणि पिंपळगावरेश्वरसाठी दर्शनासाठी जातात. तर खूप दुरून लोक येतात दर्शनासाठी. रात्रीचे 12 वाजेपासून दर्शन चालू होत आहे आणि रात्रीपर्यंत दर्शन सुरू राहतं. पण आख्यायिका अशी आहे की रात्री 12 वाजेपासून तर सकाळचे 12 म्हणजे तिथपर्यंत आपण दर्शन व्यवस्थित घेऊ शकतो. मित्रांनो हे मंदिर आहे. मंदिराजवळ आलेलो आहे आपण. आणि त्या ज्या मूर्तीचा एक खूपच जुना इतिहास आहे. ते पप्पा सांगतील आता मला. सांगा पप्पा. 700 वर्षापूर्वी कडोजी महाराज हे 24व्या अपत्य त्यांच्या आई वडिलांचं त्यांना अनुभूती झाली. शॉर्टमध्ये नेहमी वारकरी संप्रदायाशी कनेक्टेड असल्यामुळे ते नेहमी पंढरीच्या वारीला जायचे. आणि इथं जवळच पहाडामध्ये एक रुद्रेश्वर मंदिर आहे तिथे त्यांना अनुभूती झाली आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना त्रिविक्रम महाराजांनी सांगितलं की तुला पंढरीला येण्याची गरज नाही बा, आता मी तुझ्या गावातच आलेलो आहे. आणि त्यांना समजा असं पडलं की एका उकिरड्यामध्ये त्रिविक्रम महाराज म्हणजे साक्षात भगवंत आहे असं त्यांना स्वप्न पडलं. आणि त्यांनी ज्या गिरदारांना सांगितलं ते स्वप्न. आणि अशा पद्धतीने उकिरड्यातून एक अखंड शिलालेखात ही त्रिविक्रमाची मूर्ती सापडलेली आहे आणि त्याच ठिकाणी तिला बसवण्यात आलेली आहे. मंदिराच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आम्ही सगळे. 15 मिनिटं लागली, काही जास्त वेळ लागलेला नाही. शिस्तीमध्ये सगळं काम होतं. हे बघा हे मंदिर आहे
ही इथून एंट्री झालेली आहे. आता एंट्री आहे आणि हे गेट आहे. जाऊ आता मध्ये आपण. मंदिरामध्ये खूप शिस्ताने सगळं काम होत आहे, म्हणून दर्शन पण ऑलमोस्ट 20 मिनिटामध्ये मंदिराजवळ आलो. हे मंदिर आहे आणि भाविकांसाठी इथं आरोग्य तपासणी पण ठेवलेली आहे. तर खरंच खूप छान वाटतंय. आता मॅक्झिमम 5 मिनिटामध्ये आपलं दर्शन होतं. मी पण दाखवले आणि तर जे स्वयंसेवक म्हणून मुलं आणि मुली काम करत आहे, तर खूप उत्तम प्रकारे काम करत आहे, लवकर आणि एकदम शिस्तप्रिय काम. आणि हा मित्र आहे. काय रे स्वयंसेवक आहे तू? व्हिडिओ त्याचे ना तू? आपण मंदिराच्या कामामध्ये आलेलो आहे. ही मूर्ती महाराष्ट्रामध्ये 2 आणि हे जे महाराज आहे हे संत कडोजी महाराज यांनाच ती मूर्ती भेटली होती यांच्या स्वप्नामध्ये. हे बघा. आणि इथं इतिहास सगळा आणि हे बघा इथे हे वराह ठेवलेलं आहे. एकदम छान दर्शन झालेलं आहे. दर्शनानंतर तिथं दुकानं वगैरे लागलेले होते प्रसाद खेळणी खोळणी घेण्यासाठी. आता जातोय घरी गेल्यावर सांगतो तुम्हाला. एकदम छान दर्शन झालं. त्याने अण्णा भारी दर्शन झालं या. आणि तुम्ही इतर दिवशी पण दर्शन घेऊ शकता एकदम व्यवस्थित, पण आषाढी एकादशी निमित्त जर येता आलं तर या. खूप छान अनुभव राहील तुम्हाला. आजचा दिवस खरंच खूप छान होता आणि त्रिविक्रम महाराजांचं दर्शन घेऊन एकदम मनाला शांत वाटली. तर तुम्ही जर शेंदुर्णीला आले नसाल तर एकदा नक्की शेंदुर्णी म्हणजे शांती, भक्ती आणि मनाला शांत करणारे स्थान म्हणजे शेंदुर्णी. एकदा नक्की भेट द्या तुम्ही शेंदुर्णी त्रिविक्रम महाराजांच्या मंदिरात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.